याचा अर्थ त्याच्यात गुपित काय, गुह्य काय. जसं राजनीतीमध्ये दिसतं एक आणि त्याच्या मागे भूमिका असते वेगळी, त्याला म्हणतात राजनीती. जी गुप्त आहे, जी नीती गुप्त आहे, दिसतं एक आणि आतमध्ये असते एक, त्याला राजनीती म्हणतात. तशी राजविद्या अति गुह्य, इति गुह्यतमं शास्त्र, अतिशय गोपनीय महत्वाचा विषय ज्यात आला त्याला राजविद्या म्हणावं. आणि ती राजविद्या श्रीमद भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला निवेदन केली. ती राजविद्या एवढी अलौकिक आणि दिव्य आहे. अर्जुन विचारतो आहे, ये भगवंता, मला ते आत्मस्वरूप जे तुम्ही किम ब्रह्म किमध्यात्मं किम कर्म पुरुषोत्तम याचं उत्तर देताना तुम्ही मला 8व्या अध्यायामध्ये